बापरे, 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि यात त्यांची चुकी आहे का? तर अजिबात नाही आहे. चुकी आहे ती सरकारचीच आहे, कारण सरकारने नीट छाननी केली नाही निवडणुकीच्या तोंडावर आणि खपाखप ते पैसे वाटत सुटले आणि त्यामुळे काही संधी साधू पुरुषांनी महिला म्हणून अर्ज केला, काहींनी महिलांचे डॉक्युमेंट देऊन अर्ज केला, तर काहींनी पुरुष म्हणूनही अर्ज केला, तरी त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येत राहिले. अशा रीतीने सरकारचे 21,44,00,000 रुपये या 14,000 पुरुषांनी लंपास केले. आता ह्या लाभार्थी लाडक्या पुरुषांकडून ते पैसे वसूल करणार सरकार, असंही काही जण बोलत आहे, परंतु तसं ते करतील असं मला तरी वाटत नाही. याशिवाय 8 लाख कुटुंबातील 2 महिलांपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. नियमावली ही मोडलेली आहे. त्याशिवाय 65 वयापेक्षा जास्त महिलांनी पण या योजनेचा लाभ घेतलाय. अशा महिलांची संख्या ही 2 लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये 500 कोटी रुपये सरकारने जमा केलेले आहे. त्यामुळे सरकारची लाडकी बहीण योजना म्हणजे एक गोलमाल आहे, झोल झपाटा आहे आणि यामध्ये अनेकांनी आपले हात धुवून घेतले आहे. त्यात त्यांचीही चूक काहीच नाही आहे. सरकारला पण निवडणुका जिंकण्यासाठी ही योजना काढायची होती आणि त्याच निवडणुका जिंकण्याच्या नादामध्ये त्यांनी अर्जांची निवडणुकापूर्वी छाननी केली नाही आणि आता निवडणुका झाल्यानंतर ते एक अर्ज छाननी करत आहेत. तर या छाननीच्या प्रोसेसमध्ये त्यांना अनेक याच्यामधील जे गोलमाल आहेत ते समोर येत आहेत. तर याच्यावर काय बोलणार मी आणि काय नाही, याच्यावर फक्त आपण हसूच शकतो. लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारने जनतेला मूर्ख बनवलं निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणुकीनंतर कळालं सरकारला की जनतेने पण आपल्याला मूर्ख बनवलं आहे. त्यामुळे याच्यावर फक्त हसा. ही. काय वाटतं याबद्दल तुम्हाला कमेंट करा.